नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, घरामध्ये दिवा लावणं हे अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानलं जातं। तुम्ही जर घरामध्ये नियमित दिवा लावला तर तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो अशी मान्यता आहे। ज्या घरामध्ये नियमित सकाळी पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। पैशांची कधीही कमतरता राहत नाही। परंतु असं सांगितलं जातं की जेव्हा तुमच्या घरामध्ये तुम्ही दिवा लावता तेव्हा आपण तो कोणत्या दिशेला लावतो हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे। जर दिशा चुकली तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते। तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेऊयात की दिवा तुमच्या घरामध्ये कोणत्या दिशेला लावावा आणि कुठल्या दिशेला लावू नये ते। स्वामी भक्तांनो, घराच्या दक्षिण दिशेला दिवा कधीही लावू नये। दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा मानली जाते। या दिशेला दिवा लावल्यानं आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढीस लागते। कुटुंबातील व्यक्तींना मानसिक ताणतणाव येऊ शकतो आणि आरोग्याच्या समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो। तसेच घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावल्यास घरामध्ये कोणतंही कारण नसताना विनाकारण वादविवाद होतात, धनहानी होते, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही। त्यामुळे या दिशेकडे तोंड करून केलेलं कुठलंही काम हे शुभ किंवा चांगलं नसतं। त्यामुळे दिवा लावणं हे तुम्हाला अशुभ फळ देऊ शकतं आणि याचमुळे दक्षिण दिशेला दिवा लावू नये। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहावी तर तुमच्या घरावरती सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा, तुमची तिजोरी धनानं भरलेली राहावी तर तुम्हाला दिवा हा नेहमी उत्तर दिशेला लावायला हवा। त्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो। कुटुंबातील व्यक्तींचे ताणतणाव दूर होतात, हातामध्ये पैसा येत राहतो। उत्तर दिशेला दिवा लावण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजेच ही दिशा धनाची दिशा म्हणून ओळखली जाते। ही धनाची देवता कुबेर यांची दिशा आहे। त्यामुळे या दिशेला दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिवा लावायचा असेल, संध्याकाळी सकाळी देवाला दिवा लावायचा असेल तर त्याची दिशा कुठली असावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।